मंदिराचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरुपती शहरात आहेत आणि या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मंदिर परिषद जी आहे ती भरवण्यात आलेली आहे आणि देशभरातून जगभरातून अनेक मंदिर या ठिकाणी कनेक्ट होण्यासाठी आलेले आहेत आणि हे सगळं आयोजित केले ते म्हणजे प्रत्येक वेळी जी तिसरी टाइम आहे प्रत्येक वेळी जे आयोजित करतात ते गिरीश कुलकर्णी सर आपल्या सोबत आहेत। सर स्वागत आहे माझ्यामध्ये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तिसऱ्यांदा आपण करतोय आणि यंदा विशेष जागेवर आहे, तिरुपतीला आहोत, काय भावना आहेत? मुख्यतः आपण जेव्हा जागतिक मंदिर न्यास संमेलन हा विषय म्हणतो तेव्हा दोन तीन विषय फार इम्पॉर्टंट आहेत की आपण जेव्हा मंदिरं जे चालवतात भारताच्या बाहेर जे मंदिरं चालवतात त्यांना आपल्याला एका ठिकाणी एकत्रित करायचं आहे। तारखा ठरवताना, ठिकाण ठरवताना आणि या लोकांना एकत्रित आणण्याच्या मागे भरपूर गोष्टी डिपेंडंट असतात। मोठ्यातली मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याकडे सणवार किंवा मोठमोठे कार्यक्रम असतात त्या दिवसांना या मंदिराचे जे आयोजक किंवा या मंदिराचे जे व्यवस्थापन जे बघतात ते लोक त्यांची मंदिरं सोडून इथे येऊ शकत नाहीत। मागच्या वेळेचा कार्यक्रम काशी विश्वनाथाच्या दरबारी श्रावण मासात झाला तेव्हा या सगळ्या लोकांना आपण तिकडे दर्शन आणि या कार्यक्रमाला तिकडे आयोजित करायचं आपल्याला एक भाग्य मिळालं। 2 वर्षानंतर यावेळेस आपण भगवान व्यंकटेश्वर स्वामीच्या चरणी इथे 7 हिल्स जे 7 हिल्स म्हटले जातात त्याच्या चरणी आपण इथे आयोजित करतोय। या कार्यक्रमामध्ये भारताच्या व्यतिरिक्त 17 देशांमधनं लोक आलेली आहेत आणि साधारण 52 देशांमधनं लोक ऑनलाईन मोडमधनं जोडली गेलेली आहेत। या ठिकाणची जी एनर्जी आहे, काल माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र श्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय मुख्यमंत्री आंध्र प्रदेश चंद्रबाबू नायडूजी आणि माननीय मुख्यमंत्री गोवा प्रमोद सावंतजी या ठिकाणी उपस्थित होते। श्रीपाद नाईकजी आणि बाकी मान्यवरही उपस्थित होते। त्यांनी या कार्यक्रमाला एका अद्भुत स्वरूपी आवाहनही केलं आणि त्याचप्रकारे लोकांकडनं त्यांना जो प्रतिसाद मिळाला तो खूप प्रोत्साहन त्यांना मिळालं, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला प्राप्त होतं आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मंदिरं जोडली जातील। या सगळ्या कार्यक्रमामध्ये मॅनेजमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन, ऑपरेशन्स आणि मेंटेनन्सच्या सुधारणेसाठी हा आमचा एक विषय आहे आणि या माध्यमातून आम्ही लोकांना या गोष्टीत भाग घ्यायला आवाहन करतो। सर, महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे, मॅनेजमेंट। मंदिरांनी अनेकदा शिक्षणाचा प्रसार केलेला, अनेक मंदिरांच्या नावावर शिक्षण व्यवस्था आहे आणि आपण आता टेम्पल मॅनेजमेंट स्टडी चालू केलेलं आहे, तेही त्याच्यात तुमचाही मोठा हातभार आहे। काय नेमकं हे शिक्षण आहे? तुमचं पॅनल सुद्धा नुकतंच पार पडलं। सो टेम्पल मॅनेजमेंट किंवा टेम्पल एज्युकेशन हा आपल्या सगळ्या सिस्टमचा फार इम्पॉर्टंट भाग आहे। आपण शाळेत जातो, शाळेतनं कॉलेजमध्ये जातो, कॉलेजमधनं PhD पर्यंत शिकतो आणि पुढेही शिकतच असतो। या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा लोक मंदिरं चालवतात, मंदिरं चालवताना त्यांचे काही एक्सपिरियन्सेस असतात पण भरपूर गोष्टी असतात ज्या त्यांनी टेक्नॉलॉजी, न्यू एज सिस्टम्स, पॅटर्न्स या माध्यमातून अपग्रेड करणं गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टी त्यांना मिळण्यासाठी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजबरोबर आम्ही करार केलेला आहे। वेलिंगकर इन्स्टिट्यूट, मुंबई युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी याच्या व्यतिरिक्त 42 वेगवेगळे युनिव्हर्सिटीज आहेत ज्यांच्याशी आम्ही स्थानिक पातळीवर बोलतोय आणि त्या लोकल भाषांमध्येही त्या गोष्टी आम्ही ॲक्टिवेट करतोय। या जेव्हा गोष्टी आपण बघतो तेव्हा लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात असणं गरजेचं आहे। लोक भारतात 32 लाख मंदिर आहेत, त्यातनं आत्ता फक्त 90 स्टुडंट्स पास आउट होत आहेत। येणाऱ्या काळामध्ये 10-1 हजार मुलं मुली भाग घेतील। प्रत्येक मंदिर व्यवस्थितपणे चालवण्यासाठी त्यांना आपण अपग्रेड करू इच्छितो। त्याचबरोबर जी लोक ऑलरेडी मंदिरांमध्ये आहेत, वेगवेगळ्या विषयावर कॅपॅसिटी बिल्डिंग जे होणं गरजेचं आहे हे या कोर्सेसच्या माध्यमातून व्हावं, लोकल भाषाच्या माध्यमातून त्यांना शिक्षण मिळावं आणि शेवटी जो डिवोटी आहे किंवा जो कॉमन मॅन आहे ज्याचा पैसा इथे लागलेला आहे आणि ज्या पैशाने हे सगळं जग उभं राहतं आहे त्यांना तो एक्सपिरियन्स देण्यासाठी आपण हा प्रयत्न करतोय आणि तो एक्सपिरियन्स जास्ती चांगला होण्यासाठी हा एक प्रयास आहे। सर, आपण जर पाहिलं तर भारत हा भावनिक देश आहे म्हणून आपण त्याला म्हटलं जातं आणि त्यांची सगळ्यात मोठी आस्था ही मंदिरांशी जुडलेली, त्यामुळे हे मॅनेजमेंट करताना एक कसं चित्र असतं आणि कल्पना का असते, कारण की अनेक वेळा टीका सुद्धा होताना पाहायला मिळतात, त्यामुळे ते कसं सो आपल्याला मी एक उदाहरण देऊ इच्छितो। आमचे आधारस्तंभ आणि आशास्थान माननीय प्रसाद लाडजी जेव्हा विश्वस्त होते सिद्धिविनायक मंदिरावर 2003 ते 2005 या काळी, तेव्हापासून हे जे सगळे विषय आहेत या सगळ्या विषयांना एकत्रित पद्धतीने आयोजित करून लोकांपर्यंत आणायचा एक प्रयास ते करत आलेले आहेत। त्याचबरोबर अंत्योदय प्रतिष्ठान मोठ्या प्रमाणात एका सिस्टमप्रमाणे ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या मागे जे CSR इनिशिएटिव्स आहेत त्याला सपोर्ट करतात। आता हे रेफरन्सेस का? तर या रेफरन्सेसच्या मागे मेन पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की लोकांच्या आशा अपेक्षा खूप असतात। सगळ्यांच्या आशा अपेक्षा मंदिराकडनं, ते भले वर्षातनं एकदा किंवा 4दा मंदिरात जात असो, ते जर ठीक नसेल तर त्यांचा विषय असा असतो की हे अर्धवट आहे किंवा हे कमी जास्ती आहे। प्रसादजींच्या माध्यमातून त्यांचा जो वास्ट एक्सपिरियन्स टेम्पल मॅनेजमेंटचा आहे
तो आम्ही ह्याच्यात इन्कॉर्पोरेट करतोय. श्री सुरेश हावरेजी जे शिर्डी देवस्थानचे चेअरमन होते, अशी लोक आहेत. माननीय सरसंघचालक मोहन भागवतजींनी आम्हाला प्रोत्साहित केलं या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात घेऊन यायला आणि त्याचबरोबर टेम्पल मॅनेजमेंट कोर्स इनिशिएट करायला. या सगळ्या ताकदीने जे लोक उभी आहेत त्यांच्यामुळे या गोष्टी मार्गी होत आहेत. मंदिरांनाही त्याची जाणीव आहे, पण मंदिरांना डिसिप्लिन करून त्यांना इन्व्हॉल्व्ह व्हायला लागेल. फक्त आपल्याकडे आल्यावरच तो त्रास भोगायचा नाही आहे, तर प्रत्येकाला ते करेक्शन मोडवर करणं आहे. आणि शेवटचा विषय असा आहे की सगळा जो डिवोटी आहे, सगळे जे तुमचे आमच्यासारखे लोक आहेत जे मंदिरात जात आहेत, तिकडे अगण्य लोक आहेत जे आपलं दर्शन किंवा आपलं व्यवस्था चांगली व्हावी याच्यासाठी प्रयास करत आहेत. तर आपल्याला त्यांच्याकडे बघताना आपलं ग्रेटफुल त्यांच्याशी असणं आणि आपण त्यांना एकारित्या मोटिवेट करणं इम्पॉर्टंट आहे. तर पुढच्या वेळेस जेव्हा मंदिरांमध्ये जाल तर तो जो स्टाफ किंवा ते जे लोक तिकडे कामं करतात त्यांना धन्यवाद बोलायला विसरू नका. थँक्यू सो मच. धन्यवाद. आम्हाला वेळ दिल्याबद्दल. हे होते गिरीश कुलकर्णी यांनी जी ती सविस्तर एकंदरीत प्रतिक्रिया आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे. ज्या वेळेस तुम्ही मंदिरात जाता त्या वेळेस तिथे असणाऱ्या कर्मचारी किंवा जे संपूर्ण मंदिराचं व्यवस्थापन असतं त्यांना धन्यवाद बोलायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश महाजनसह मी अजय माने, एबीपी माझा, आंध्र प्रदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.